नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला व गृहिणीला स्वयंपाकघरामध्ये उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. पिकलेल्या चिंचा तशाच न ठेवता त्याची सालं काढा. त्यातील चिंचुके काढा आणि त्या चिंचांना मीठ लावून ठेवा व नंतर एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात ठेवून द्या. यामुळे चिंचा वर्षभर उपयोगी येतील व वर्षभर छान अशा टिकून राहतील. त्या अजिबात खराब देखील होणार नाहीत. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 2. अतिप्रमाणात तळलेले पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असते. त्यामुळे बटाटे वडे, साबुदाण्याचे वडे अप्पे पात्रात कमी तेलात बनवावेत. यामुळे आरोग्याला अजिबात नुकसान देखील होत नाही. तर तुम्ही पण बटाटे वडे, साबुदाण्याचे वडे बनवताना ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 3. इडलीसाठी ओल्या नारळाची चटणी तयार करताना हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर यासोबतच चमचाभर चणा डाळ छान अशी खरपूस भाजून त्यामध्ये टाकावी. यामुळे चटणी खूपच जास्त चवदार होते. अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी खास टिप नंबर 4. घरातील झुरळं कमी करण्यासाठी गव्हाच्या पिठात बोरिक पावडर मिक्स करून दुधात कणिक मळून घ्या व त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या व हे गोळे जेथे झुरळ आहेत तेथे म्हणजेच त्या ठिकाणी ठेवावे. यामुळे हळूहळू तुमच्या घरातील झुरळं कमी होतील. तर झुरळं कमी करण्यासाठी ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा व टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 5. गावरान चवीचा डाळ कांदा बनवताना कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतावा. यामुळे डाळ कांदा अत्यंत चविष्ट असा लागतो. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 6. आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिणे म्हणजे विष खाण्यासारखे आहे. त्यामुळे आंबा खाल्ल्यानंतर कधीही चुकूनही पाणी पिऊ नये. अत्यंत उपयुक्त व खास टिप जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 7. टोमॅटो जास्त दिवस टिकवण्यासाठी टोमॅटो बाजारातून आणताना कडक टोमॅटो आणावेत व एखाद्या डब्यात किंवा बरणीत भरून ठेवताना देठाची बाजू खाली ठेवावी. म्हणजे टोमॅटो जास्त दिवस टिकतात. तर बाजारातून आणलेले टोमॅटो जास्त दिवस टिकवण्यासाठी ही टिप फॉलो करा. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 8. बटाट्याचे काप तेलात तळताना थोडं मीठ टाकावं. यामुळे ते एकमेकांना अजिबात चिटकत नाहीत. प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर 9. गावरान चवीचं झणझणीत पिठलं बनवताना पिठलं शिजत आल्यावर त्यात थोडंसं थंड पाणी घालावं. यामुळे पिठल्यात गुठळ्या ह्या अजिबात होणार नाहीत व पिठलं छान मोकळं मोकळं असं होईल. तर पिठलं बनवताना ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 10. साबुदाण्याची खिचडी जास्त प्रमाणात उरली असेल तर ती उन्हात वाळवून नंतर तेलात तळून घ्यावी. तुम्ही तिचा छान असा उपवासाचा चिवडा म्हणून वापर करू शकता किंवा खाऊ शकता. तर तुमची पण साबुदाणा खिचडी जास्त प्रमाणात उरली असेल तर ही टिप तुम्ही ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत कामी येईल अशी टिप नंबर 11. पुदिना चटणी बनवताना त्यात थोडेसे काजू आवश्यक घालावे. यामुळे पुदिना चटणी दाटसर होते व तिला कलरही खूप छान असा येतो. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 12. झटपट स्वयंपाक किंवा जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक किंवा जेवण बनवायच्या अगोदर आपण जो पदार्थ बनवायचा आहे त्याला लागणाऱ्या भाज्या कापून किंवा कट करून घ्याव्या. म्हणजे सकाळच्या वेळी आपली अजिबात घाई गडबड होणार देखील नाही व आपण पदार्थ किंवा जेवण पटकन बनवू शकतो. तर झटपट स्वयंपाकासाठी प्रत्येक सुगरणीसाठी व गृहिणींसाठी ही खास टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 13. डोसे बनवताना त्याच्या पिठात 2 ते 3 चमचे रवा आवश्यक घालावा. यामुळे डोसे खूप छान कुरकुरीत असे होतात व चवीला देखील अत्यंत खमंग असे लागतात. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 14. बऱ्याच पदार्थात आपण टोमॅटोचा वापर करत असतो. तर टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ व आतील बिया बाजूला करा. यामुळे टोमॅटोचा आंबटपणा हा कमी होईल.
प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत कामी येईल अशी टिप नंबर 15. पालक पराठा बनवताना पालकची कोवळी कोवळी पाने काढून घ्यावीत. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास व महत्त्वाची टिप नंबर 16. कोणत्याही पराठ्याचे पीठ मळताना त्यात 1 चमचा दही अवश्य घालावे. यामुळे पराठे अत्यंत खुसखुशीत व चविष्ट असे होतात. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 17. आंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण आहे. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 18. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायची नसते, तर ते पावसाळ्यात, हिवाळ्यात देखील वापरायचे असते. त्यामुळे आपल्या त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणापासून वाचवले जाते. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 19. अनियमित येणारी मासिक पाळी व घरगुती उपाय म्हणून प्रत्येक 1 चमचा धने व 1 चमचा दालचिनी पावडर 1 कप पाण्यामध्ये उकळवा व पाणी निम्मे झाल्यावर त्यात अर्धा चमचा साखर पावडर घाला व हे पाणी दिवसातून 2 ते 3 वेळा पिलात तरीही चालेल, म्हणजेच 2 वेळा प्या. यामुळे मासिक पाळी नियमित येऊ लागते किंवा होऊ लागते. अत्यंत उपयुक्त व प्रत्येक सुगरणीसाठी उपयुक्त टिप नंबर 20. आल्याचे पाणी पिल्याने शरीरात जमा झालेले रक्त वाहण्यास मदत होते. निरोगी शरीर राहण्यासाठी प्रत्येकाच्याच कामी येईल अशी टिप नंबर 21. फळाचा रस, लिंबू पाणी, नारळ पाणी, आंब्याचा शेक याचे सेवन करा. यामुळे शरीराला आवश्यक तत्वेही मिळतात. प्रत्येक महिलेला सुंदर दिसायला आवडतं, तर प्रत्येक महिलेच्या उपयोगी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 22. दुधाची साय चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 23. शेवगा त्वचारोग, हृदयरोग, कॅन्सर, डोळे व कानाच्या आजारावर उपयुक्त आहे. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये शेवग्याच्या शेंगाचा किंवा शेवगा, त्याची फळे, फुले याचा नक्की समावेश करा. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 24. सकाळी उठल्या उठल्या ब्रश न करता 1 ग्लास पाणी प्या. यामुळे तुमचा पित्ताचा त्रास कमी होतो. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी उपयुक्त व अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 25. पंजनाच्या घुंगरातून येणाऱ्या आवाजामुळे महिलांना सकारात्मक शक्ती मिळते. अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त टिप नंबर 26. नारळाच्या पाण्यात धने व गूळ घालून पिल्याने उन्हाळी लागणे म्हणजेच ऊन लागणे हा त्रास कमी होतो. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.